गुड मॉर्निंग ऑल. आज आपण जाणूया की नॅचरल लेबर वर्सेस सिझेरियन सेक्शन. सो विच इज बेटर. आजकाल आपण ऐकतो की सिझेरियन सेक्शनचा रेट हा ओव्हरऑल वाढलेला आहे. सो असं का, याचे पण कारण आज आपण जाणून घेऊया. सो नॅचरल लेबर की डिलिव्हरी याचे बेनिफिट्स हे पण समजून घेऊया. सो डेफिनेटली आजच्या काळामध्ये सिझेरियन सेक्शनचा रेट वाढला असला तरी सुद्धा नॅचरल डिलिव्हरी ही कधीही पेशंटसाठी आणि बाळासाठी बेनिफिशियल असते. सो आईसाठी याचे बेनिफिट्स काय असतात? तर फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा नॅचरल डिलिव्हरी पेशंटची होते तर पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट असते. सिझेरियनचे टाके नसल्यामुळे डेफिनेटली इमिडिएटली पेशंट जेवण चालू करू शकतो. मोमेंट्स हा इमिडिएटली चालू करू शकतात. ब्रेस्ट फिडिंग हे खूप सोपं जातं आणि दूध जे चालू व्हायचं प्रमाण आहे ते पण खूप लवकर दूध आईला चालू होतं जेव्हा पेशंट नॉर्मल डिलिव्हरी होते. त्याप्रमाणे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत जसं की पोस्टपार्टम हिमरेज किंवा ब्लिडिंग आफ्टर डिलिव्हरी हे पण खूप कमी प्रमाणात ऑब्झर्व केलं जातं नॅचरल लेबरमध्ये. त्यामुळे ब्लड ट्रान्सफ्युजनचे प्रमाण हे खूप कमी लागतात. इन्फेक्शनचे चान्सेस खूप कमी असतात. आणि डेफिनेटली जेव्हा पेशंट फर्स्ट टाइम नॉर्मल डिलिव्हरीसाठी जातो तर सेकंड टाइम त्याचे नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस हे ऑलमोस्ट मोर दॅन 90% असतात. आता बाळासाठी बेनिफिट काय आहेत? तर बाळ जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी मध्ये प्रोसेस म्हणून जातं तेव्हा त्याची ब्रेन डेव्हलपमेंट ही सिझेरियन बाळापेक्षा नक्कीच चांगली असते. तसेच लंगचे फंक्शन किंवा ब्रिदिंग जी कॅपॅसिटी असते ती नॅचरल लेबरमध्ये बाळासाठी खूप चांगली डेव्हलप झालेली असते. ठीक आहे. डेफिनेटली ब्रेस्ट फिडिंग हे सुद्धा बाळाला खूप इझी जातं कारण दूध हे लवकर चालू होतं. सो ह्या प्रकारचे बेनिफिट्स हे नॅचरल लेबरमध्ये ऑब्झर्व केले जातात. आता सिझेरियन सेक्शनचा रेट हा आजच्या काळामध्ये वाढला दिसतोय. आता ह्याचे प्रामुख्याने कारण काय ते पण आपण आज बघूया. सो डेफिनेटली आज ट्रेंडिंग जे जनरेशन्स आहेत हे खूप चेंज झालेले आहेत. आधीचे जनरेशन्स आहेत त्यांची काम करण्याची कॅपॅसिटी खूप जास्त होती आणि त्यामुळे मोमेंट ह्या खूप चांगल्या असायच्या. सो ते एक रिझन. आज जर बघितलं की पेशंटचे जे मोमेंट्स आहेत त्या खूप रेस्ट्रिक्ट झाले आहेत. काम आहे ते कमी झालेलं आहे. जे फिजिकल ऍक्टिव्हिटी जर बघितलं कमी झाले आहेत. दुसरी गोष्ट, डाएट हा आधीच्या काळामध्ये खूप चांगला असं मिळत नव्हता पण आज डाएट ह्यांना पेशंटला खूप चांगला मिळतो. त्यामुळे काय होतं, बाळाचे वजन आहेत ते थोडंसं ॲव्हरेज वाढलेलं आहे. आणि पहिले जे होते ते 2-2.5 किलो हे नॉर्मल बाळाचे वजन हे चांगले समजायचे पण आज ऑलमोस्ट लाईक 3-3.5 किलो 3.25 किलो पर्यंत बाळाचे वजन पोहोचले. आणि या केसेसमध्ये नॅचरल लेबरमध्ये डिलिव्हरीमध्ये डिफिकल्टी होऊन जाते. अजून याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे की डेफिनेटली पेन सहन करण्याची कॅपॅसिटी हा पण एक आज सध्या आपण बघितला तर हा विषय होऊ शकतो की आधीच्या काळातले जे पेशंट्स आहेत आणि आत्ताचे त्यामध्ये डेफिनेटली हा फरक नक्की जाणवतो. तिसरी गोष्ट म्हणजे रिस्क घेण्याची कॅपॅसिटी. बऱ्याच वेळा पेशंट्स किंवा डॉक्टर हे सुद्धा रिस्क घ्यायला तयार नसतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा थोडी जर कॉम्प्लिकेशन वाटले की पेशंटला सिझेरियन सेक्शन हा ऑप्शन दिला जातो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण ऑब्झर्व केल्या जातात की ज्यांना करून हा सिझेरियन सेक्शनचा रेट वाढला आहे. त्याच्यासोबत ज्या गोष्टी आधीच्या काळात नव्हत्या जसं की प्रिव्हियस सिझेरियन सेक्शन पेशंट हा मॅक्सिमम टाइम सिझेरियन सेक्शनला लँडअप होतो. हा सिझेरियन सेक्शनचा रेट ओव्हरऑल वाढल्यामुळे आज सेकंड टाइम सिझेरियन सेक्शनला येणाऱ्या पेशंटची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे सिझेरियन सेक्शन रेट वाढलेला आहे. त्याचप्रमाणे कॉम्प्लिकेशन्स ज्या कॉम्प्लिकेट डिलिव्हरीज आहेत जसं की बीपी वाढलेले पेशंट्स आहेत, त्याचप्रमाणे डायबिटीज इन प्रेग्नन्सी आहे, ओबेसिटी इन प्रेग्नन्सी आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये सिझेरियन सेक्शनचा हा रेट हा जास्त राहतो. त्याचप्रमाणे आज इनफर्टिलिटी कन्सेप्शन्स जर बघितले आपण खूप जास्त आहेत. म्हणजे प्रिशियस प्रेग्नन्सी बेबीज, IVF कन्सेप्शन बेबीज हे जास्त वाढले आहेत आणि ते नॉर्मल डिलिव्हरीची रिस्क घेण्यासाठी तयार नसतात. आणि या सगळ्या ओव्हरऑल कारणामुळे हा सिझेरियन सेक्शनचा रेट वाढलेला आहे. पण तरी सुद्धा आम्ही ऑलवेज प्रेफर की पेशंट हा नॅचरल लेबरमधून जावा आणि याच प्रमाणे आमचे प्रयत्न राहतात. थँक्यू.